नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मधील पाठ क्रमांक 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर ह्या पाठाच्या इंग्लिश वर्कशॉपला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो, अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। तर इंग्लिश वर्कशॉप, तर पहिलं इंग्लिश वर्कशॉप आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे खालील दिलेले जे टेबल आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे। ओके, तर टेबलमध्ये काय आहे बघा, तर अटरन्स, हू सेड, टू हुम, म्हणजे हे जी विधाने आहेत, हे जे उद्गार आहेत, कुणी म्हटले आणि कुणाला म्हटलेले आहे, तर हे आपल्याला ह्या बॉक्समध्ये लिहायचं आहे। तर बघा, पहिलं उद्गार काय आहे, तर श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट सी, तर कुणी म्हटलेलं आहे हे, तर स्वतः रायटरनी म्हटलेलं आहे, सुधा मूर्तीनी म्हटलेलं आहे। कोणाला म्हटलेलं आहे, तर तिची मैत्रीण मीनाला। तर म्हणून आपण इथं द रायटर टू मीना। दुसरं वाक्य बघा, व्हेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम, व्हेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम, म्हणजे घोडाचा पिल्लू जेव्हा छोटा असतो तो कसा दिसतो, हँडसम दिसतो। आता हे उद्गार कोणी म्हटलेलं आहे, तर मीनानी म्हटलेलं आहे, आणि कोणाला म्हटलेलं आहे, तर लेखिकेला, द रायटर। ओके, नाव नेक्स्ट, इट्स अ ब्युटिफुल डे, आज खूप सुंदर दिवस आहे। आता हे उद्गार जे आहे हे लेखिकेने म्हटलेलं आहे, कोणाला, तर मीनाला, तिच्या मैत्रिणीला। देन नेक्स्ट, नो द सन इज टू हॉट, नाही तर आज खूप उष्णता आहे, सूर्य खूप तापलेला आहे, असं कुणी म्हटलेलं आहे, तर मीनानी म्हटलेलं, कोणाला, तर लेखिकेला, द रायटर। ओके, नाव नेक्स्ट, आय एम ऑल एक्साइटेड, इट्स नाईट्स टू मीट ओल्ड फ्रेंड, मी खूप उत्तेजित झालं किंवा मला खूप आनंद झाला, इट्स नाईट्स टू मीट ओल्ड फ्रेंड, आणि जुन्या मित्रांना भेटणं खरंच हे काय आनंदाची गोष्ट आहे। हे विधानसुद्धा मीनानी म्हटलं, कुणाला, तर लेखिकेला, द रायटर। अँड द लेट्स चॅट, चला आपण गप्पा मारू, तर हे मीनानी लेखिकेला म्हटलेलं आहे। सो मीना सेड टू द रायटर। ओके, नाव नेक्स्ट पेज। ओके, सो नेक्स्ट पेज, वी वोंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन, वी वोंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन, म्हणजे आपल्याला ह्या एवढ्या पावसामध्ये टॅक्सी मिळणार नाही। हे उद्गार कुणाच्या तोंडचे आहे, तर हे आहे द रायटर, कुणाला म्हटलेलं आहे, तर मीनाला। ओके, देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, तर हा जो प्रश्न आहे हा लेखिकेनी मीनाला विचारलेला आहे, म्हणजे द रायटर सेड टू मीना, अ बेगर चेंज्ड माय लाईफ, सो मीना सेड टू द रायटर। ओके, इज इट ओके? नाउ नेक्स्ट, state whether the following statements are true, are right or wrong, right or wrong. Okay, correct the wrongs ones, आणि बघा काय म्हणते, तर स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, म्हणजे ह्या खालील दिलेल्या स्टेटमेंट्स आहेत त्या राईट आहेत की रॉंग आहेत, आणि राईट असेल तर आपल्याला राईट चिन्ह द्यायचं आहे, रॉंग असेल तर रॉंग चिन्ह। ओके, अँड करेक्ट द रॉंग वन्स, आणि जे रॉंग आहेत त्यांना आपल्याला करेक्ट करून लिहायचं आहे। ओके, डिड यू गेट इट? नाउ लेट्स स्टार्ट। तर बघा, पहिलं स्टेटमेंट आहे काय, तर द ऑथर अँड मीना वेअर ग्रेट एनिमीज, तर बघा हे राईट आहे की रॉंग आहे, तर हे रॉंग आहे, कारण काय, द ऑथर अँड मीना वेअर नॉट एनिमीज, ते एक दुसऱ्याचे शत्रू होते का, नाही, तर ते एक दुसऱ्याचे काय होते, गुड फ्रेंड्स होते। म्हणून मग आपल्याला काय लिहावं लागेल, द ऑथर अँड मीना वेअर गुड फ्रेंड्स, तर ग्रेट एनिमी हा जो भाग आहे वाक्याचा हा चूक आहे, आपण इथं काय लिहिणार, गुड फ्रेंड। ओके, गुड फ्रेंड। ओके, गुड फ्रेंड्स, यस, आणि याला आपण
चुकीचा मार्क देऊया. मीना वॉज अ व्हेरी चिअरफुल पर्सन इनिशियली. म्हणजे मीना ही सुरुवातीला खूप चिअरफुल होती का? नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. तर मीना कशी होती? मीना वॉज फॉर एव्हर अनहॅपी. मीना वॉज द फॉर एव्हर अनहॅपी. तर हे आपल्याला काढून टाकावं लागेल आणि इथं लिहावं लागेल मीना वॉज फॉर एव्हर काय? तर फॉर एव्हर अनहॅपी. ओके, अनहॅपी. Then next, मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन दिल्ली. नाही, तर दिल्लीला कोण राहत होते? तर तिचे पालक राहत होते, आई वडील राहत होते. आणि ती कुठं राहत होती? तर ती मुंबईला राहत होती, है ना. म्हणून इथं काय लिहावं लागेल आपल्याला? मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन मुंबई. काय लिहावं लागेल? इन मुंबई. ओके. Then next, Meena was the second child of her parents. No, Meena was the only one child of her parents. कारण की ते फक्त एकुलती एक मुलगी होती. तिला दुसरा सिबलिंग होतं का? नाही. म्हणून इथं आपल्याला सेकंडच्या ऐवजी काय लिहावं लागेल? ओनली वन. ओनली वन चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. आणि हा सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. ओनली वन चाइल्ड. ओके. नाउ नेक्स्ट, द ऑथर स्पॉटेड मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. येस, इट्स अ करेक्ट वन. म्हणून आपल्याला इथं राईटचं चिन्ह देऊया. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ ट्रॉफिक. नो, देअर वॉज नो ट्रॉफिक. देअर वॉज नो ट्रॉफिक. येस, देअर वॉज नो ट्रॉफिक. म्हणून हा सुद्धा काय आहे? रॉंग आहे. ओके. देन नेक्स्ट, द सीन ऑफ द बेगर अँड द गर्ल मेड मीना पीप इन टू हर ओन लाईफ. पीप म्हणजे वडून बघणे, आहे की नाही. तर बघा, तर मीना म्हणजे त्या द सीन ऑफ द बेगर म्हणजे त्या बेगरची जी दृश्य आहे ते खरंच मीनाला आपल्या जीवनात वडून पाहण्यासाठी काय केलं? तर बांधील केलं. तर हे खरं आहे की नाही? इट्स अ राईट. ओके. द बेगर बिकम मीनाज रोल मॉडेल. या द बेगर तो भिकारी तिचा काय म्हणला? रोल मॉडेल, है ना, आदर्श व्यक्ती. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. देन इट टूक मीना ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट्स. म्हणजे तिच्या जीवनात परिणाम व्हायला जवळपास किती वर्ष लागले? 2 वर्ष. 2 years. इट्स ऑल्सो करेक्ट. येस. नाउ द नेक्स्ट. Yes, Meena was able to give Guru Dakshina directly to her Guru, the beggar. No, it's wrong. तर काय? तर इनडायरेक्टली. डायरेक्टली दिली का तिनं गुरु दक्षिणा? नाही. तर इथं काय लिहावं लागेल? इनडायरेक्टली. ओके. बाय स्पॉन्सरिंग. बघा, sponsoring his granddaughter. Okay, his granddaughter to a boarding school. ओके. तर अशा प्रकारे पाहिजे. इथं डायरेक्टली त्यानं दिलं नाही. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड. नाउ नेक्स्ट. Okay, so now third activity is choose the correct alternative to complete the sentence. म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे. तर बघा, पहिलं वाक्य आहे, मीना हू इज ॲन LIC ऑफिसर इज अ पेसिमिस्टिक पर्सन, ॲन ऑप्टिमिस्टिक पर्सन अँड अ डिसेबल पर्सन. तर काय होती इथं? a pessimistic person. Okay. Now next, the writer was standing near Akbar Ali's popular department store because she was waiting for her friend Meena. No, she was waiting for a rain to stop. Yes, it's a correct. She wanted to buy something in Akbar Ali's. No,
So second is the correct. Okay. Now next, the only thought in the writer's mind till they reached the Grand Hotel was why the rain was not stopping. What had brought about such a change in Mina? How the beggar had changed the entire life of Mina. तर इथं काय येईल तर दुसरं येईल व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन मीना. द ओनली थॉट इन द रायटर्स माइंड टिल दे रीच द ग्रँड हॉटेल वॉज व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन मीना. ओके. नाउ डी, मीना स्पॉन्सर्ड द ग्रँड डॉटर of the beggar because she was alone in her life after his death. It was a token of respect for the beggar. She was rich and so she wanted to help. She was alone in her life after his death. म्हणजे ती एकटी राहावी म्हणून का? तर आय थिंक इट्स अ करेक्ट. इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. म्हणजे त्याला एक श्रद्धांजली म्हणून तिनं तिच्या ग्रँड डॉटरला त्याच्या ग्रँड डॉटरला काय स्पॉन्सर्ड केलं, काय केलं, स्पॉन्सर्ड केलं. ओके. तर सेकंड इज द करेक्ट. ओके. ओके. इज इट ओके? नाव नेक्स्ट, हाऊ डीड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड? डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द फॉलोइंग वेब. सो हाऊ डीड बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड म्हणजे त्या भिकाऱ्यांनी मीनाचे जे दृष्टिकोन आहे तो कसा बदलवला. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द फॉलोइंग वेब. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करा आणि खालील दिलेली जी वेब आहे ती कंप्लीट करा. तर बघा, बेगर्स ॲक्टिव्हिटीज दॅट चेंज्ड मीनाज ॲटिट्यूड म्हणजे ज्या भिकाऱ्याचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत, कृती, दॅट चेंज मीनाज ॲटिट्यूड की ज्यांनी मीनाचे काय ॲटिट्यूड चेंज केले, असं ॲक्टिव्हिटीज आपल्याला पॅसेजमधून शोधायचे आणि लिहायचं आहे. तर चला बघूया आपण. पहिली ॲक्टिव्हिटीज आहे, दे वेअर प्लेइंग इन द रेन ऑन द रोड. सो ओके, दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. सेकंड ॲक्टिव्हिटी इज दाऊ हंग्री, दे वेअर लॉफिंग अँड क्लॅपिंग. ओके. नाव द थर्ड ॲक्टिव्हिटी इज दे वेअर completely drenched but totally happy. And the last activity is they were screaming joyously. So all these activity changed the Mina's attitude. Okay. Okay. So now next. Okay. Now next, write in your own words. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहे. तर बघा प्रश्न काय आहे, हाऊ डीड मीना शो हर ग्रॅटिट्यूड टू हर गुरु. म्हणजे मीनाने आपल्या गुरुबद्दलची कृतज्ञता म्हणतो. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय तर कृतज्ञता. तर कृतज्ञता कशी व्यक्त केली मीनानी हे आपल्याला लिहायचं आहे. ओके. ओके. तर बघा, मीनाने आपली कृतज्ञता कशी व्यक्त केली आपल्या गुरुबद्दल. तर मीना चेंज्ड हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ यूजिंग द बेगर ॲज हर रोल मॉडेल. तर मीनानी त्या आपल्या जीवनाबद्दलची जे दृष्टिकोन आहे ते बदलवलं. कसं तर यूजिंग द बेगर ॲज हर रोल मॉडेल. तर जो बेगर आहे त्याला आपला आदर्श मानून तिने आपल्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलवला. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, बाय द टाईम शी अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. परंतु दुर्दैवाने तिला समजण्याच्याच पूर्वी ही वॉज डेड, तो मरण पावला. सो she sponsored his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. म्हणून she sponsored his granddaughter म्हणून तिनं त्याच्या ग्रँडडॉटरला काय तिनं दत्तक घेतलं टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. की त्याला एक श्रद्धांजली म्हणून तिच्या संपूर्ण बोर्डिंगचा खर्च, राहण्याचा, खाण्याचा, त्याच्या शैक्षणिक खर्च कुणी उचलला तर लेखिकेनी उचलला. आणि अशा प्रकारे सच्च वे मीना शो हर ग्रॅटिट्यूड टू हर गुरु. आणि अशा प्रकारे मीनानी आपल्या गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. ओके. नाव नेक्स्ट, व्हाय वुड मीना बी सॅड इनिशियली. मीना सुरुवातीला दुःखी का होती. गिव रिझन, कारणे द्या. पिक आउट सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. मग स्टोरीमधून आपल्याला असे सेंटेन्स पिक आउट करायचे आहेत. कोणते. व्हिच प्रूव्ह दॅट मीना वॉज अ पेसिमिस्टिक. की
मीना ही निराशावादी होती हे दर्शवणारे जे वाक्य आहे ते आपल्याला उतार्यामधून शोधून इथं लिहायचे आहेत. ओके, तर बघा इथं पहिलं वाक्य दिलेलं आहे, सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी काय होती तर अनहॅपी, दुःखी होती. तर अशाच प्रकारचे बाकी सेंटेन्सेस आपल्याला मित्रांनो पाठामधून शोधून लिहायचं आहे. तर चला बघा बी लिहूया. व्हेनेवर ऑथर मेट हर शी वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. ओके, नाव सी, her gloom and cynicism had a way of spreading to others. Okay, now D, she never had anything positive to say about anything. Next E, she always had negative responses to everyone and everything. Then last one, she would be pessimist all the time. Okay, so these are the sentences. Okay, the Meena be sad initially. Okay, now next, find antonyms of the following words from the story. Okay, तर याचे विरुद्धार्थी, antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाठामधून शोधून इथं लिहायचे आहे. ओके, सो ऑप्टिमिस्टिक, द antonym words is pessimistic. ड्रिझलिंग, तर ड्रिझलिंगचा विरुद्धार्थी पोरिंग. ड्रिझलिंग म्हणजे रिमझिम आणि पोरिंग म्हणजे मुसळधार. न्यू, ओल्ड. लाय, ट्रूथ. लाय म्हणजे खोटं, ट्रूथ म्हणजे सत्य. अगली, ब्युटिफुल. फ्रॉन्ट, लॉब्ड. आता फ्रॉन्ट म्हणजे काय होते तर निस्तेज किंवा निराश आहे की नाही, तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल लॉब्ड. हेल, पॅराडाईज. हेल म्हणजे नरक, पॅराडाईज म्हणजे स्वर्ग. अनहॅपी, हॅपी. अन काढून टाकायचं आणि हॅपी लिहायचं. डिसरिस्पेक्ट. ओके, सो डिसरिस्पेक्ट, रिस्पेक्ट. ओके, नाव नेक्स्ट, अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. ओके, आय होप you get it. Now next. Okay, now next, go through the points below showing Meena's encounter with the beggar that transformed her completely. The sequence of events are jumbled up below. Arrange the events according to the occurrence, fill in the numbers as per sequence. Okay, तर काय म्हणते बघा, गो थ्रू द पॉईंट्स बिलो शोविंग मीनाज एन्काउंटर. म्हणजेच मीनाचा जो, आता एन्काउंटर म्हणजे काय तर भेट म्हणू आपण इथं. एन्काउंटर म्हणजे सामना होतो आपण आहे की नाही, गाठ, परंतु इथं भेट म्हणू. तर असे मीनाची जी भेट विथ द बेगर, कोणाची, बेगरशी जी मीनाची भेट झाली, दॅट ट्रान्सफॉर्म्ड हर कम्प्लिटली, की तिला संपूर्ण काय केलं, ट्रान्सफॉर्म, बदलवूनच टाकलं. द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, मग त्या इव्हेंटची, त्या घटनाची सिक्वेन्स आर जम्बल्ड अप बिलो. म्हणजे खाली कशी दिलेली आहे तर जंबल. जंबल म्हणजे काय तर अनुक्रमे नाही तर इकडे तिकडे दिलेली आहे. अरेंज द इव्हेंट्स अकॉर्डिंग टू द ॲक्युरन्स. मग आपल्याला ते जे इव्हेंट्स आहेत, त्या ज्या घटना आहे की जे कुणाचं तर लेखिकेचं, त्या बेगरनी केलेल्या ज्या घटना आहेत त्यांनी काय तिचं जीवन बदलवल्या, अशा घटना आपल्याला कशा तर ॲक्युरन्स म्हणजे करेक्ट, फिल इन द नंबर ॲज पर सिक्वेन्स. म्हणजे त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला तिथं नंबर फिल करायचं आहे. तर बघा इथं पहिलं दिलेलं आहे, सॉ फ्रॉम द विंडो द बेगर अँड द यंग गर्ल प्लेइंग ऑन द रोड. ओके, सो दिस इज द फर्स्ट सिक्वेन्स. नाव सेकंड, इट टूक 2 years to put the change into effects. No, I decided to change using the beggar as role model. Okay, the enjoyed playing in the rain as if they were in paradise. On seeing them to every happy I felt ashamed of myself. तर बघा मित्रांनो, पहिली कोणती घटना आहे तर सगळ्यात पहिले काय तर दे एन्जॉयड प्लेइंग इन द रेन ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. बरोबर आहे ना. तर बघा सगळ्यात पहिली घटना कोणती घडली आहे तर ही घटना घडलेली आहे. बरोबर आहे. मग दुसरी सॉरी म्हणजे आपण याला दुसरा नंबर देऊया, याला कोणता 2 नंबर देऊया. त्यानंतर घटना कोणती घडली तर ऑन सीइंग देम टू व्हेरी हॅपी आय फेल्ट असेम्ड ऑफ मायसेल्फ. आणि ते त्या पावसामध्ये नाचत असून
सुद्धा म्हणजे तेवढं पाऊस असूनसुद्धा ते आनंदी बघून तिला स्वतःची काय वाटली, लाज वाटली. म्हणजे तिसरी घटना ही आहे. देन आय डिसाइडेड टू चेंज. मग ते बघून तिनं डिसाईड केलं की मला आपल्या जीवनात बदल आणलं पाहिजे. म्हणून मला वाटते ही 4 अँड धिस वन लास्ट. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ते रिअरेंज करावं लागेल ॲक्युरन्स ऑर्डरमध्ये, आहे ना. कारण की हे काय जंबल आहेत, म्हणजे इकडे तिकडे आहेत, तर आपल्याला अशा प्रकारे अरेंज करावं लागेल. ओके. आय होप यू अंडरस्टूड.